जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या संकट आलं, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले, आताही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले. ज्याची जमीन खरडून गेली आहे त्याला 47,000 तर देणारच, परंतु यावेळेस मनरेगामधून हेक्टरी 3 लाख रुपये वेगळे, म्हणजे 3,47,000 रुपये हेक्टरला मिळतील. जी चिंता होती शेतकऱ्यांना आता जमिनीचं काय करायचं, ती चिंता दूर झालेली आहे. आणि त्यामुळे ज्यांनी जेव्हा त्यांच्या काळामध्ये देण्याची जेव्हा संधी होती तेव्हा काय म्हणाले, आमच्या हातात काही नाही. इथं पण आले, हात खाली आहे, हात रिकामे आहे, माझ्याकडे देण्यासारखं काय. आणि जेव्हा द्यायचं होतं तेव्हाही नाही दिलं. आणि आता काय, आम्ही देणार आहोत. आता अंबरला कुठं फोडणार, किती वेळा फोडणार. जेव्हा तुमची खुर्ची गेली तेव्हा अंबरला फोडला, तुमचे आमदार गेले तेव्हा अंबरला फोडला, आता लोकसभा गेली तेव्हा अंबरला फोडला, विधानसभेत 120 जागा 100 लढवून 20 आले तेव्हा अंबरला फोडला. आणि आता थोडा अंबरला बाकी ठेवा, अजून बाकी काय काय फोडायचं बाकी आहे.